तर कोकणानंतर आम्ही आज आलेलो आहोत गोव्याला. अचानक ट्रिप चेंज झाल्यामुळे इथे येऊन आम्हाला आता सगळ्या गोष्टी पाहायच्या होत्या. गोवा तर खूप सुंदर होता, पण आता जास्त करून आमच्यापाशी म्हणजे ना टाईम होता, ना जास्त दिवस होते, ना इथली काही माहिती होती. पहिल्यांदा तर आम्हाला जी माहिती होती त्यानुसार आम्ही आलेलो आहोत बागा बीचवरती. आल्यानंतर बघितलं लोकांचा एवढा क्राऊड होता, की म्हटलं याच्यापेक्षा तो बीच चांगला होता, कारण तिथं कोणच नव्हतं, फक्त आम्ही होतो. असं वाटत होतं की तो प्रायव्हेट बीच असल्यासारखं आम्हाला वाटत होतं, कारण तिथं कोणच नव्हतं. बीचवर ते येण्यासाठी माणसं एवढे एक्सायटेड असतात हे मी इथं आल्यानंतर पाहिलं. पॅराशूट होतं, त्याचबरोबर काही ॲक्टिव्हिटीज पण इथं चालू होत्या. पण जसं की म्हणजे आम्हाला अजून रूम वगैरे शोधायची होती, कारण आम्ही अचानक आलो. त्यामुळं मग आम्ही इथं फक्त फोटो वगैरे घेतले आणि मुलं खूप जास्त बोर पण झाली होती, कारण त्यांना पाण्यामध्ये आम्ही जाऊन देत नव्हतो. ते म्हणत होते की तिथं एवढं छान होतं तरी पण तुम्ही इकडं घेऊन आला. पण गोवा पण बघायचंच होतं. नक्षला तर खूप म्हणजे असं झालं होतं की दमायला झाल्यासारखं होतं, कारण आम्ही प्रवास केला आणि त्यातून आम्हाला अजून हॉटेल शोधायचं होतं. म्हणून घरचे जे जेंट्स होते तर ते हॉटेल शोधत होते. फायनली आम्हाला हॉटेल तिथेच शेजारी सापडलं. मुलांना तिथं रेस्ट करायला ठेवलं. झोपले मुलं, की मग एक कपल होतं आमच्यातलं, तर ते तिथंच राहिलं आणि आम्ही 2 जण परत आलो बीचवरती. इकडं तिकडं फिरलो आणि परत आम्हाला पण असं खूप दमल्यासारखं झालं, म्हणून मग परत रूमवरती गेलो. हा होता आजचा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काही विसरू नका.